Good morning, students. Students, can you hear me? Good morning, sir. So, students, आपण DMARच्या प्रिपरेशन मध्ये जो टेक्निकल सिलेबस आहे, टेक्निकल सिलेबस मध्ये आपण जनरल फार्माकोलॉजीचा आपण स्टडी करतोय. जनरल फार्माकोलॉजी मध्ये आपण पहिला टॉपिक म्हणजे इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी. इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी मध्ये आपण डेफिनेशन ऑफ फार्माकोलॉजी, डेफिनेशन ऑफ ड्रग, देन फार्माकोडायनॅमिक एजंट्स, किमोथेरप्युटिक एजंट्स, त्यानंतर व्हेरियस ब्रांचेस ऑफ फार्माकोलॉजी जसं की क्लिनिकल फार्माकोलॉजी, डेंटल फार्माकोलॉजी, न्यूरो फार्माकोलॉजी, म्हणजे हे जे काही डिफरंट ब्रांचेस आहेत फार्माकोलॉजीच्या त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन बघितलं. रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लोकल ऍक्शन काय असते, सिस्टमिक ऍक्शन काय असतात, त्यानंतर जे काही डिफरंट रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यांचे मेरिट्स डिमेरिट्स काय आहेत आणि त्यांच्यावरती एमसीक्यू कशा प्रकारचे येऊ शकतात आणि आलेले आहेत हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघितला तो म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक मध्ये आपण सगळ्यात पहिले फार्माकोकायनेटिकची कन्सेप्ट, फार्माकोकायनेटिक या शब्दाचा अर्थ काय होतो, फार्माकॉन म्हणजे काय, कायनेटिक म्हणजे काय, त्याच्यानंतर जे काही मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ऍक्शन आहे, मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ट्रान्सपोर्टेशन किंवा मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ऍब्झॉर्प्शन, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्ससेल्युलर पॅसिव्ह डिफ्युजन, त्यानंतर पॅरासेल्युलर ट्रान्सपोर्ट, त्यानंतर कॅरियर मेडिटेड ट्रान्सपोर्ट, कॅरियर मेडिटेड ट्रान्सपोर्ट मध्ये फॅसिलिटेटेड पॅसिव्ह डिफ्युजन, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतर मग आपण ऍब्सॉर्प्शन हा टॉपिक बघितला. म्हणजे हे डिस्कस झाल्यानंतर ऍब्सॉर्प्शन, सो ऍब्सॉर्प्शन थ्रू ओरल रूट आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर बायोअवेलेबिलिटी कन्सेप्ट आपण डिस्कस केली. बायो अवेलेबिलिटी नंतर आपण ड्रग डिस्ट्रीब्युशन डिस्कस केलं. ड्रग डिस्ट्रीब्युशन दॅट इज रिव्हर्सिबल ट्रान्सफर ऑफ ड्रग फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. सो ड्रग डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण अपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे कन्सेप्ट आपण डिस्कस केली. त्याच्यानंतर आपण ब्लड ब्रेन बॅरियर आणि प्रोटीन बाइंडिंग, ड्रग प्रोटीन बाइंडिंग ह्या कन्सेप्ट काय आहेत, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहेत, त्याचा सिग्निफिकन्स, त्यांचा ड्रग ड्रग इंटरॅक्शन मध्ये काय रोल आहे, हे सगळे कन्सेप्ट आपण इन डिटेल डिस्कस केलेले आहेत विथ एमसीक्यूज. ड्रग डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आपण ड्रग एलिमिनेशनला सुरुवात केली. एलिमिनेशन मध्ये आपण मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन स्टडी केलंय. मेटाबॉलिझम मध्ये फेज 1 फेज 2 मेटाबॉलिझम रिएक्शन्स आणि फॅक्टर्स अफेक्टिंग मेटाबॉलिझम मध्ये पर्टिक्युलरली एन्झाइम इनिबिशन, एन्झाइम इंडक्शन आपण बघितलं. एन्झाइम इंडक्शन, एन्झाइम इनिबिशन ते इन डिटेल आपण डिस्कस केलेत. तसंच त्यांच्याशी संबंधित जे काही एमसीक्यूज एक्झाम मध्ये आलेले आहेत, प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये, अदर एक्झाम्स मध्ये, ते एमसीक्यूज आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्यानंतर एलिमिनेशन मध्ये आपण ड्रग एक्सक्रिशन डिस्कस केले. ड्रग एक्सक्रिशन मध्ये आपण क्लिअरन्सची कन्सेप्ट व्यवस्थित डिस्कस केलेली आहे. क्लिअरन्स दॅट इज इम्पॉर्टंट कन्सेप्ट. क्लिअरन्स मध्ये आपण क्रिएटिनिन क्लिअरन्स, इनोलिन क्लिअरन्स याच्यावरचे एमसीक्यूज पण बघितलेत. तर अशा प्रकारे आजपर्यंत आपण जनरल फार्माकोलॉजी मध्ये इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी, रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अँड फार्माकोकायनेटिक्स हे टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत आणि याचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे अवेलेबल आहे. नाउ आज आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करूया, दॅट इज फार्माकोडायनॅमिक्स. ओके, सो नाउ जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला जो क्लास आहे हा वन वे नाहीये. ओके, इथे आपण डिस्कशन करत असतो. ओके, सो नाउ आपण डिस्कशनला सुरुवात करूया. तर डिस्कशनला सुरुवात करताना नाउ मला सांगा, व्हॉट इज फार्माकोडायनॅमिक्स, काय आहे फार्माकोडायनॅमिक्स? What a drug does with body, mechanism of action. Yes, Umama, correct. So pharmacodynamics is what a drug does to the body. Okay, तर तुम्ही इथे बघू शकता की what a drug does to the body is pharmacodynamics. आता what a drug does to the body याला आपण थोडंसं अजून इलॅबोरेट करूया, म्हणजे एक्सप्लेन करूया. आता what a drug does to the body म्हणजेच काय, ते स्टडी ऑफ बायोकेमिकल अँड फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ऑफ ड्रग. म्हणजे काय, तर इथे आपण सोपं करण्यासाठी, इझी करण्यासाठी आपली कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहावी म्हणून आपण काय करूया, तर इथून हे दोन शब्द मी काढून टाकतो, बायोकेमिकल अँड फिजिओलॉजिकल इफेक्ट्स मी काढून टाकतो. तर इथे फक्त एवढं लक्षात घ्या, फार्माकोडायनॅमिक्स इज द स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग. ओके, काय आहे, द स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग्स ऑन बॉडी
अँड इट्स मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, म्हणजे ड्रगचा जे काही इफेक्ट होतो बॉडीवरती तर त्याचा मेकॅनिझम काय आहे. मेकॅनिझम, व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग्स ऑन द बॉडी. ओके, सो व्हॉट इज फार्माकोडायनॅमिक्स. Pharmacodynamics is the study of effects of drug on body and the mechanism of action of drug on the body. म्हणजे याच्यामध्ये फार्माकोडायनॅमिक्स मध्ये तुम्हाला इथे 3 कन्सेप्ट म्हणजे 3 पॉइंट्स लक्षात घ्यायचे. एक, स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग. सेकंड, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग. आणि तिसरं, या दोघांचाच अर्थ व्हॉट अ ड्रग डज टू द बॉडी. आता इथे अजून एक पॉइंट लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. फार्माकोडायनॅमिक्स मध्ये ड्रग ड्रग इंटरॅक्शनचा सुद्धा अभ्यास केला जातो. ड्रग ड्रग इंटरॅक्शन, ओके, याचा सुद्धा फार्माकोडायनॅमिक मध्ये अभ्यास केला जातो. आता मला तुम्ही सांगू शकाल का व्हॉट इज ड्रग ड्रग इंटरॅक्शन्स, काय अर्थ होईल याचा. When we taking two drugs together, it interact in between and show toxicity or side effects. ओके, ठीक आहे. सो आकांक्षा, तुम्ही जे म्हटलं की दोन ड्रग सोबत घेतले तर त्याचा काहीतरी साईड इफेक्ट किंवा टॉक्सिटी होऊ शकतं. आता आकांक्षाने इथे जे आन्सर दिलेला आहे त्या आन्सरशी प्रत्येक जण सहमत आहे का, ऍग्री आहे का. अजून कुणाला काही सांगायचं आहे का याच्याबद्दल. Not always toxic effect. It is only the effect produced due to the presence of other drug, either inhibitory or stimulatory. करेक्ट. नॉट ऑलवेज टॉक्सिक इफेक्ट. ओके, आकांक्षा लक्षात घ्या, तुम्ही टॉक्सिक इफेक्ट म्हटलेलं, नॉट ऑलवेज टॉक्सिक इफेक्ट. आता ड्रग ड्रग इंटरॅक्शनचा अर्थ काय होतो तर जेव्हा 2 ड्रग्स सायमल्टेनियसली घेतले जातात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग असू शकतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग्स सायमल्टेनियसली दिले जातात किंवा इमिजिएटली एकानंतर एक दिले जातात. ठीक आहे, एकानंतर एक लगेच दिले जातात. तर एका ड्रगमुळे दुसऱ्या ड्रगचा जो इफेक्ट आहे तो कमी जास्त होऊ शकतो. एका ड्रगमुळे दुसऱ्या ड्रगचा इफेक्ट कमी जास्त होऊ शकतो. राईट. जर एका ड्रगमुळे दुसऱ्या ड्रगचा इफेक्ट इन्क्रीज होत असेल किंवा टोटल इफेक्ट इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण म्हणतो ऍडिटिव्ह इफेक्ट ऑर सिनर्जिस्टिक इफेक्ट. ठीक आहे, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन इफेक्ट्स ऑफ ड्रग्स मध्ये बघूया, ऍडिटिव्ह ऑर सिनर्जिस्टिक इफेक्ट. आणि जर दोन्ही ड्रग्स कंबाईन दिल्यामुळे किंवा सायमल्टेनियसली दिल्यामुळे त्यांचे इफेक्ट कमी होत असतील तर त्याला म्हणतात अँटागोनिझम. तर जेव्हा आपण 2 ड्रग्स किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग्स एकत्रित देतो तर तिथे काय इंटरॅक्शन होऊ शकते, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. तर तिथे पॉसिबिलिटीज काय काय आहेत इंटरॅक्शनच्या. तर पॉसिबिलिटी म्हणजे काय आहे तिथे, तर एक पॉसिबिलिटी की दोन्ही ड्रग मध्ये काहीच इंटरॅक्शन होणार नाही. दुसरी पॉसिबिलिटी की ड्रग ड्रग इंटरॅक्शन होऊन टोटल इफेक्ट इन्क्रीज होईल. मग ते टोटल इफेक्ट ऍडिटिव्ह इफेक्ट असू शकतं किंवा सिनर्जिस्टिक इफेक्ट असू शकतं किंवा इफेक्ट कमी होईल म्हणजे अँटागोनिस्टिक इफेक्ट होईल. हे झालं इन जनरल. पण कधी कधी काय होतं की 2 ड्रग्स एकत्रित दिल्यामुळे त्यांचा टोटल इफेक्ट जो काही असेल, जो काही फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे तो फार्माकोलॉजिकल इफेक्ट चेंज होऊ शकतो. ओके, त्यांचं फार्माकोलॉजिकल इफेक्ट मे बी चेंज होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे. देर आर पॉसिबिलिटीज. ओके, सो ड्रग ड्रग इंटरॅक्शन याला जर डिफाईन करायचं असेल तर डिफाईन करताना जेव्हा 2 ड्रग्स किंवा 2 पेक्षा जास्त ड्रग्स एकत्रित दिले जातात किंवा इमिजिएटली दिले जातात एकानंतर दुसरं, तर तेव्हा त्या ड्रगचा एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा इफेक्टला कमी जास्त करतो किंवा त्याचा इफेक्टला चेंज करू शकतो, त्याला म्हणतात ड्रग इंटरॅक्शन्स. Unwanted effect produced due to the use of medicine. येस, अनवॉन्टेड इफेक्ट प्रोड्यूस. अनवॉन्टेड म्हणजे अनडिझायरेबल. म्हणजे इथे आपण हे बघा, इथे डिझायरेबल इफेक्ट्स बघितलेला आहे, डिझायरेबल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण इथे साइड इफेक्ट्स पण बघतो. साइड इफेक्ट्स अँड डिझायरेबल इफेक्ट्स म्हणजे टोटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट जे असतात, टोटल फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स. म्हणजे तुम्ही ऍस्पिरिनची फार्माकोलॉजी स्टडी केलेली आहे, तुम्ही मॉर्फिनची फार्माकोलॉजी स्टडी केलेली असाल, राईट. तुम्ही ऍड्रेनालिनची फार्माकोलॉजी स्टडी केलेली असाल, नॉर ऍड्रेनालिनची तुम्ही फार्माकोलॉजी स्टडी केली. आता मॉर्फिन, व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ मॉर्फिन, काय आहे मॉर्फिन, व्हॉट इज एनाल्जेसिक. Analgesic means to reduce pain. Aditya, yes Aditya. So remember, analgesics means to reduce pain. Yes Akanksha. Relief from pain. Relief from Yes. pain. Correct.
सो अनाल्जेसिक. आता हा जो अनाल्जेसिक शब्द आलेला आहे तो कसा आलेला आहे ते मी तुम्हाला सांगतो. ओके, अनाल्जेसिक हा शब्द बनलेला आहे एन, ठीक आहे, एन आणि अल्जेसिया प्लस अल्जेसिया. ओके, एन प्लस अल्जेसिया, अल्जेसिया, ठीक आहे. आता इथे एन, एनचा आपण काय अर्थ घेणार, तर एनचा अर्थ आपण घेणार अब्सेन्स ऑफ, अब्सेन्स ऑफ. ओके, आणि प्लस अल्जेसिया, अल्जेसियाचा काय अर्थ आहे, तर अल्जेसिया म्हणजे पेन, अल्जेसिया म्हणजे काय, पेन. सो अब्सेन्स ऑफ पेन म्हणजे अनाल्जेसिया, अनाल्जेसिया म्हणजे अब्सेन्स ऑफ पेन, म्हणजे पेनला कमी करतात, पेनला रिड्यूस करतात, पेनला रिमूव्ह करतात. दोज आर दी अनाल्जेसिक ड्रग्स. त्यानंतर पुढचा शब्द जो आहे अँटीपायरेटिक, अँटीपायरेटिक्स. ओके, अँटीपायरेटिक्स हा शब्द कसा आलेला आहे बघा. तर अँटीपायरेटिक्स मध्ये दोन शब्द आहे, अँटी, ओके, प्लस पायरेटिक. ओके, अँटी प्लस पायरेटिक्स अशा दोन शब्द मिळून हा शब्द तयार झालेला आहे. आता अँटीचा अर्थ काय होतो, तर आपल्याला माहिती की अँटीचा अर्थ अपोजिट, अपोज करणे, अँटीचा अर्थ अपोज करणे, टू अपोज. आणि पायरेटिक्स, पायरेटिक हा शब्द आलेला पायर पासून, PYRE, पायर, ठीक आहे, पायर. आणि पायरचा अर्थ काय होतो, तर पायरचा अर्थ होतो जाळ, बर्न, फायर, फायर. ओके, फायर, फायरचा अर्थ काय होतो, फायर. आणि फायर म्हणजे काय इथे समजूया आपण, इथे फायरचा अर्थ होईल टेम्परेचर, टेम्परेचर. ओके, सो अँटीपायरेटिक हा शब्द कसा तयार झाला, तर अँटीपायरेटिक शब्द हा अँटी प्लस पायरेटिक्स, पायरेटिक्स म्हणजे पायर, फायर म्हणजे फायर, फायर म्हणजे टेम्परेचर. तर जे ड्रग टेम्परेचरला अपोज करतात, म्हणजे जे काही इन्क्रीज बॉडी टेम्परेचर आहे, इन्क्रीज बॉडी टेम्परेचर, त्याला नॉर्मल लेवलला आणतात. कुठे आणतात, नॉर्मल लेवलला, टू ब्रिंग इट टू दी नॉर्मल लेवल. ओके, तर दोज आर दी अँटीपायरेटिक्स. अँटीपायरेटिक्स जे असतात ते बॉडी टेम्परेचरला 37 डिग्रीच्या खाली जाऊ देतात का, सांगा बरं. अँटीपायरेटिक्स जे असतात ते बॉडी टेम्परेचरला 37 पेक्षा कमी करतात का, करतात का, नाही करत, नाही करत ना. म्हणजेच अँटीपायरेटिक्स काय करतात, तर जे काही इन्क्रीज बॉडी टेम्परेचर आहे त्याला नॉर्मल लेवलला आणतात. दे रिड्यूस द बॉडी टेम्परेचर अप टू दी नॉर्मल. ओके, नॉर्मल लेवलला ते बॉडी टेम्परेचरला आणतात. जर आपण फक्त एवढंच म्हटलं की अँटीपायरेटिक्स आर द ड्रग्स विच रिड्यूस बॉडी टेम्परेचर, विच रिड्यूस बॉडी टेम्परेचर म्हणजे काय, तर म्हणजे तो रिड्यूस करत 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 37च्या बिलो जाईल, 37च्या बिलो 36, 35, 34, 32 असं जाईल. पण असं होतं का, तर असं होत नाही. तर अँटीपायरेटिक ड्रग हे बॉडी टेम्परेचरला, इन्क्रीज्ड बॉडी टेम्परेचरला, फ्युअरला, नॉर्मल टेम्परेचरला आणतात. ओके, सो अँटीपायरेटिक्स रिड्यूस बॉडी टेम्परेचर टू दी अँड ब्रिंग इट टू दी नॉर्मल लेवल, असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे, सो हा झाला अँटीपायरेटिकचा मिनिंग. त्याच्यानंतर पुढे अँटी इन्फ्लामेटरी, अँटी इन्फ्लामेटरी. तर आता अँटी इन्फ्लामेटरी पण काय आहे, तर अँटी म्हणजे अपोज करणे, आणि कशाला, इन्फ्लामेशनला. आणि इन्फ्लामेशन म्हणजे काय असतं, तर इन्फ्लामेशन म्हणजे सूज, इन्फ्लामेशन म्हणजे काय, स्वेलिंग, स्वेलिंग, राईट, स्वेलिंग. आणि स्वेलिंग म्हणजे काय, तर सूज, मराठीमध्ये आपण त्याला सूज म्हणतो. तर जे ड्रग्स स्वेलिंगला कमी करतात, इन्फ्लामेशनला कमी करतात, सूजला कमी करतात, दोज आर दी अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. आता हे बघा, आपण काय करत होतो, आपण फार्माकोडायनॅमिक्सची कन्सेप्ट डिस्कस करत होतो. पण फार्माकोडायनॅमिक्सची कन्सेप्ट डिस्कस करता करता आपण कुठे गेलो, तर आपण अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग वरती गेलो. म्हणजे इथे डिस्कस करताना एखादा की पॉइंट जेव्हा आपण घेतो, तर त्या की पॉइंटला कन्सिडर करून त्याच्याशी संबंधित जी काही माहिती असेल, जी काही कन्सेप्ट असेल, जे काही लॉजिक असेल, ते सर्वच्या सर्व आपण इथे समजण्याचा प्रयत्न करतो. आता ऍडव्हर्स इफेक्ट काय असतात, तर जेव्हा एखादा ड्रग नॉर्मल थेरप्युटिक डोज मध्ये हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस करतो, जेव्हा एखादा ड्रग नॉर्मल थेरप्युटिक डोज, ओव्हरडोज बोलत नाहीये मी, नॉट ओव्हरडोज, नॉर्मल थेरप्युटिक डोज, जर एखादा ड्रग नॉर्मल थेरप्युटिक डोज मध्ये हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस करत असेल, तर दॅट इज द ऍडव्हर्स इफेक्ट. तर त्याला ऍडव्हर्स इफेक्ट म्हणतात. ठीक आहे, तर आपण जेव्हा फार्माकोडायनॅमिक्सचा स्टडी करतो,
तर फार्मेकोडायनेमिक्स मध्ये आपल्याला स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग्स, तसंच ड्रग ड्रग इंटरॅक्शनचा आपल्याला स्टडी करायचा असतो. आता जेव्हा आपण इफेक्ट्स ऑफ ड्रग म्हणतो तर इफेक्ट्स ऑफ ड्रग मध्ये मग फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स, ड्रगचे डिझायरेबल इफेक्ट्स, साइड इफेक्ट्स, ऍडव्हर्स इफेक्ट्स हे सगळ्या प्रकारचे इफेक्ट्स येतात तिथे. आणि जेव्हा आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन म्हणतो ड्रगचं, तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये इथे आपण बघूया तर बेसिक टाइप्स ऑफ ड्रग ऍक्शन अँड इथे आपण बघूया पुढे मेकॅनिझम्स ऑफ जनरल मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ऍक्शन. ओके, तर पहिला जो पार्ट आहे स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग, हे मला वाटतं तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. ओके, आता बघा हे जे कन्सेप्ट आहे फार्मेकोडायनेमिक्सची आणि याचा पहिलाच पॉइंट स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग, यालाच डिस्कस करायला आपल्याला अर्धा तास लागलेला आहे. हाऊ मच टाइम? हाफ एन आवर, 30 मिनिट्सचा टाइम आपल्याला एका स्टेटमेंटसाठीच आपल्याला लागलाय. ओके, तर आता हे बघा मॉडर्न मेडिसिन्स मध्ये म्हणजेच ॲलोपॅथीमध्ये जे काही ड्रग्स आहेत ते ड्रग्स इथे ज्या 5 ऍक्शन्स दिलेले आहेत, या 5 ऍक्शन्स पैकीच कोणती तरी एक ऍक्शन सेल्स वरती किंवा टिश्यूज वरती किंवा ऑर्गन वरती प्रोड्यूस करतो. सो द बेसिक टाइप्स ऑफ ड्रग ऍक्शन्स, बेसिक टाइप्स ऑफ ड्रग ऍक्शन्स कोणत्या आहेत? सो बेसिक टाइप्स ऑफ ड्रग ऍक्शन्स आर फर्स्ट स्टिम्युलेशन, सेकंड डिप्रेशन, थर्ड इरिटेशन, fourth replacement, and fifth one is cytotoxic action. Okay, so what are the basic types of drug action? So the basic types of drug actions are first stimulation, second depression, third irritation, fourth replacement, and fifth cytotoxic action. आता याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो किंवा विचारला जाऊ शकतो की which one of the following is not the basic type of drug action. Okay, किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिक टाइप ऑफ ड्रग ऍक्शन, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 5ही ऍक्शनची नावं लक्षात असू द्या. आता इथे बेसिक टाइप्स मध्ये स्टिम्युलेशन. सो व्हॉट इज स्टिम्युलेशन? सो स्टिम्युलेशन रेफर्स टू इनक्रीज इन द ऍक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स, इनक्रीज इन द ऍक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. आता इथे स्पेशलाइज्ड सेल्स म्हणजे काय? ते स्पेशलाइज्ड सेल्स म्हणजे असे सेल जे की काही स्पेशल फंक्शन आहे त्या सेलचं, स्पेशल फंक्शन, काही खासियत आहे त्या सेलची, काही विशेष फंक्शन त्या सेलकडे आहे. फॉर एक्झाम्पल न्यूरॉन्स ज्या सेल्स आहेत त्यांचं काही स्पेशल फंक्शन आहे, त्यांच्याकडे काही स्पेशलिटी आहे. किंवा मायोसाइट्स म्हणजे मसल्स, मसल सेल मायोसाइट्स, बरोबर आहे. तर हार्ट मसल्स जे असतात, कार्डियक मसल्स, त्यांच्या जे मायोसाइट्स आहेत तर मायोसाइट्सकडे काही स्पेशल ऍक्टिव्हिटी आहे. किंवा एंटेरोसाइट म्हणजे इंटेस्टिनल सेल्स, तर इंटेस्टिनल सेल्सकडे काही स्पेशल ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यांचा काही विशेष रोल आहे. तसंच किडनी म्हणजे नेफ्रॉन, तर नेफ्रॉन जे आहेत युरिनिफेरस ट्युब्युल्स, त्यांचं पण काही स्पेशलाइज्ड फंक्शन आहे. स्पेशलाइज्ड फंक्शन हे प्रत्येक जे टिश्यूज आहेत म्हणजे किडनी, लंग्स, हार्ट, ब्रेन एक्सेट्रा, या प्रत्येक टिश्यू कोणत्या ना कोणत्या फंक्शन मध्ये स्पेशलाइज्ड आहेत, स्पेशलिस्ट आहेत. इपिनेफ्रिन स्टिम्युलेट्स हार्ट, कॅफिन स्टिम्युलेट्स CNS. सो व्हॉट इज द अदर नेम फॉर इपिनेफ्रिन? इपिनेफ्रिनचं दुसरं नाव काय आहे? इपिनेफ्रिन इज ऑल्सो नोन ॲज इपिनेफ्रिन इज ऑल्सो नोन ॲज ॲड्रेनालिन. लक्षात असू द्या. मेनी टाइम काय होतं की मी असं बघितलंय स्टुडंट्सला की त्यांनी ॲड्रेनालिन पाठ केलेलं असतं. फार्मेकोलॉजिकल ऍक्शन ऑफ ॲड्रेनालिन असं त्यांनी पाठ केलेलं असतं. किंवा ॲड्रेनालिन इज गिव्हन विथ लोकल एस्थेटिक असं त्यांनी पाठ केलेलं असतं. त्यांनी इपिनेफ्रिन या शब्दावरती लक्ष दिलेलं नसतं आणि एक्झाम मध्ये ॲड्रेनालिन हा शब्द न वापरता इपिनेफ्रिन शब्द वापरला जातो. मग तो स्टुडंट कन्फ्युज होतो. ठीक आहे, मग तो कन्फ्युज होतो, तो म्हणतो की मला माहितच नाहीये. तर असे जे काही सिनोनिमस वर्ड असतात ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, सो इपिनेफ्रिन म्हणजेच ॲड्रेनालिन स्टिम्युलेट्स हार्ट, कॅफिन स्टिम्युलेट्स CNS. ओके, नाउ नेक्स्ट बेसिक ऍक्शन जी आहे ते डिप्रेशन. ओके, नाउ व्हॉट इज डिप्रेशन? सो डिप्रेशन मीन्स डिक्रीज इन ऍक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. फॉर एक्झाम्पल डायजेपाम डिप्रेसेस CNS, प्रोप्रेनोलॉल डिप्रेसेस हार्ट. ओके, सो डायजेपाम. सो व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ डायजेपाम? काय कॅटेगरी आहे डायजेपामची जो की CNS ला डिप्रेस करतो? अँटी इपिलेप्टिक, अँटी कन्व्हल्जंट. यस, करेक्ट. अँटी इपिलेप्टिक आहे आणि दुसरं काय म्हटलं तुम्ही? कन्व्हल्जंट, अँटी कन्व्हल्जंट. यस.
अँटी एपिलेप्टिक अँटी कन्व्हर्जंट एकच आहे. ओके, बोथ. आणि आपण त्याला अँटी सिझर पण म्हणू शकतो, अँटी सिझर. सो अँटी कन्व्हर्जंट, अँटी एपिलेप्टिक, अँटी सिझर एकच आहे. भारत म्हणजे इंडिया, इंडिया म्हणजे हिंदुस्तान, हिंदुस्तान भारत इंडिया म्हणजेच तसंच अँटी एपिलेप्टिक, अँटी कन्व्हर्जंट, अँटी सिझर. ओके ओके. तर इथे डायझेपाम हा अँटी कन्व्हर्जंट, अँटी सिझर आहे. तसंच तो बेसिकली हिप्नॉटिक सिडेटिव्ह आहे, हिप्नॉटिक सिडेटिव्ह. अजूनही त्याचे भरपूर युजेस आहेत. फॉर एक्झाम्पल तो सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट सुद्धा आहे. काय आहे? सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट. सो डायझेपाम इज अ गुड सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट. डायझेपाम इज हिप्नॉटिक सिडेटिव्ह. डायझेपाम इज अँटी एन्झायटी एजंट. अँटी एन्झायटी सुद्धा आहे डायझेपाम. तसंच डायझेपाम इज यूज ॲज प्री एनेस्थेटिक एजंट, प्री एनेस्थेटिक एजंट म्हणून पण यूज होतो. आणि तो अँटी कन्व्हर्जंट, अँटी इपिलेप्टिक पण आहे. पर्टिक्युलरली इपिलेप्सीमध्ये स्टॅटस इपिलेप्टिकस, स्टॅटस इपिलेप्टिकस ही जी कंडिशन आहे, स्टॅटस इपिलेप्टिकस नाव लक्षात घ्या. स्टॅटस इपिलेप्टिकस, स्टॅटस इपिलेप्टिकस मध्ये तो फर्स्ट लाईन ड्रग आहे. ओके. देन प्रोप्रेनोलॉल. सो व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ प्रोप्रेनोलॉल? काय कॅटेगरी आहे प्रोप्रेनोलॉलची? बीटा ब्लॉकर. करेक्ट, एक्झॅक्टली. प्रोप्रेनोलॉल इज अ बीटा ब्लॉकर. तो बीटा ब्लॉकर आहे. आणि प्रोप्रेनोलॉलचे ऍक्शन्स काय काय आहेत हे बघा. प्रोप्रेनोलॉल जो आहे तो अँटी हायपरटेन्सिव्ह आहे. इट इज अँटी हायपरटेन्सिव्ह. ओके. अँटी अंजायनल पण आहे. प्रोप्रेनोलॉल इज अँटी अंजायनल, अँटी अंजायनल. तसंच प्रोप्रेनोलॉल हा आपला अँटी एन्झायटी पण आहे, अँटी एन्झायटी. ओके, अँटी एन्झायटी पण तो आहे. तसाच प्रोप्रेनोलॉलचा एक इफेक्ट आहे तो म्हणजे लोकल अनेस्थेटिक. इट इज अ गुड लोकल अनेस्थेटिक. प्रोप्रेनोलॉल इज अ गुड लोकल अनेस्थेटिक. ओके. आता प्रोप्रेनोलॉल हा लोकल अनेस्थेटिक तर आहे, बट प्रॉब्लेम काय तर इट कॅनॉट बी यूज ॲज लोकल अनेस्थेटिक. जरी तो त्याचा फार्मेकोलॉजिकल ऍक्शन मध्ये लोकल अनेस्थेटिक इफेक्ट आपल्याला दिसतो, जरी प्रोप्रेनोलॉलच्या फार्मेकोलॉजिकल ऍक्शन मध्ये त्याचा लोकल अनेस्थेटिक इफेक्ट आपल्याला मिळतो, तरी त्याला ॲज अ लोकल अनेस्थेटिक यूज केलं जात नाही. का यूज केलं जात नाही? कारण तो हायली इरिटंट आहे. ॲज अ लोकल अनेस्थेटिक इट इज हायली इरिटंट, खूप जास्त इरिटंट आहे, म्हणून इट इज नॉट यूज ॲज लोकल अनेस्थेटिक. हा जो प्रश्न आहे की प्रोप्रेनोलॉल हा लोकल अनेस्थेटिक आहे का? यस. तो ॲज अ लोकल अनेस्थेटिक यूज केला जातो का? नाही. का यूज केला जात नाही? बिकॉज ॲज अ लोकल अनेस्थेटिक इट इज हायली इरिटंट, खूप जास्त इरिटंट आहे तो. ओके ओके. सो डिप्रेशन. देन नेक्स्ट काय तर नेक्स्ट बेसिक टाइप ऑफ ऍक्शन कुठली आहे? इरिटेशन. तो इरिटेशन सजेस्ट अ नॉन सिलेक्टिव्ह हार्मफुल इफेक्ट अँड इज पर्टिक्युलर अप्लाइड टू लेस स्पेशलाइज सेल्स. लेस स्पेशलाइज सेल्स म्हणजे अशा सेल्स की ज्यांचं काही खास फंक्शन नाहीये, स्पेशल ऍक्टिव्हिटी नाहीये, अशा सेल्सवरती माइल्ड इरिटंट अप्लाय केले जातात. आणि माइल्ड इरिटंट हे त्या पर्टिक्युलर सेलला ऍक्टिव्हेट करू शकतात. फॉर एक्झाम्पल काल आपण अलोवेराचं एक्झाम्पल बघितलं. अलोवेरा कोरफड जो काय आहे सांगू शकाल का? व्हॉट इज अलोवेरा? काल आपण डिस्कस केलंय. काय इफेक्ट आहे अलोवेराचा? लॅक्झेटिव्ह एजंट. करेक्ट. अलोवेरा इज लॅक्झेटिव्ह. इट इज इरिटंट, इरिटंट परगेटिव्ह म्हणजे लॅक्झेटिव्ह. ठीक आहे, इरिटंट परगेटिव्ह आहे तो. म्हणजे तो काय करतो? लार्ज इंटेस्टाईन मध्ये इरिटेशन प्रोड्यूस करतो आणि इरिटेशन प्रोड्यूस करून लार्ज इंटेस्टाईनची जी मोटिलिटी आहे, पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे, पेरिस्टाल्टिक मुवमेंट मोटिलिटी, ती मोटिलिटी तो इन्क्रीज करतो आणि मग त्याच्यामुळे डिफिकेशन होतं, म्हणजे पोट साफ होऊन जातं. ओके. बट जे इरिटंट एजंट असतात, ठीक आहे, इरिटंट एजंट म्हणजे माइल्ड इरिटंट कॅन बी यूज, बट जे स्ट्रॉंग इरिटंट असतात, स्ट्रॉंग इरिटंट लाईक हायड्रोक्लोरिक ऍसिड और कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, सोडियम हायड्रोक्साईड, पोटॅशियम हायड्रोक्साईड हे आपण ऍज अ ड्रग यूज करू शकत नाही, बिकॉज दे आर व्हेरी व्हेरी इरिटंट. ओके. देन टाइप्स ऑफ ऍक्शन मध्ये नेक्स्ट ऍक्शन इज रिप्लेसमेंट. ओके. रिप्लेसमेंट. सो रिप्लेसमेंट रेफर्स टू द यूज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, विटॅमिन्स, हार्मोन्स और देअर कंजेनर्स इन डेफिशिएंट स्टेट्स. म्हणजे जर बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स, विटॅमिन्स, हार्मोन्स यांची डेफिशियन्सी झालेली असेल तर आपण तिथे रिप्लेसमेंट देतो. फॉर एक्झाम्पल आयर्न प्रिपरेशन्स इन आयर्न डेफिशियन्सी अनिमिया, insulin in diabetes mellitus, then vitamin C in scurvy, etc. Okay. Cytotoxic action. So cytotoxic action refers to toxic to living cells
एक्झाम्पल पेनिसिलिन, क्लोरोक्विन, फ्लोरोयुरासिल, सायक्लोफॉस्फेमाइड एक्सेट्रा. ओके, तर इथपर्यंत आपण फार्माकोडायनॅमिक्स काय आहे आणि बेसिक टाइप्स ऑफ ड्रग ऍक्शन्स काय आहेत किंवा ड्रग इफेक्ट, बेसिक टाइप्स ऑफ ड्रग इफेक्ट ते आपण बघितलेत. आता याच्याशी रिलेटेड आपण एमसीक्यूज बघूया, जे एमसीक्यूज एक्झाम मध्ये आलेले आहेत. ओके, तर नाव आय एक्सपेक्ट आन्सर्स फ्रॉम इच ऑफ यू. प्रत्येकाकडून मला आन्सरची अपेक्षा आहे. सो आन्सर तुम्ही ओरली द्या किंवा टाईप करून द्या, पण आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. ओके, प्रश्न अजून आलेलाच नाहीये आणि म्हणून तुम्ही आन्सर देताय. सो बी पेशंट, बी पेशंट, पेशन्स ठेवा. क्वेश्चन मी रोज सांगतोय, प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगतोय की पहिले क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, ऑप्शन सगळे समजून घ्या, 1-2 सेकंद पॉज घ्या आणि त्याच्यानंतरच आन्सर द्या. क्वेश्चन किती इझी असला, किती इझी असू द्या, क्वेश्चन हा जरी असला की तुमचं नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम, लगेच आन्सर देऊ नका. व्हॉट इज युअर नेम यापेक्षा सोपा प्रश्न अजून काही असू शकत नाही या जगामध्ये, मला तरी असं वाटतंय. जर तुम्ही मला विचाराल की या युनिव्हर्समध्ये सगळ्यात सोपा प्रश्न कोणता आहे, तर मी म्हणेल व्हॉट इज युअर नेम हा सगळ्यात सोपा प्रश्न मला तरी वाटतोय. ओके, आता जरी हा जरी प्रश्न असेल व्हॉट इज युअर नेम आणि त्याचे 4 ऑप्शन दिले असतील तर 4ही ऑप्शन रीड करा, 4ही ऑप्शन रीड करा, 1 सेकंदाचा पॉज घ्या आणि मगच आन्सर द्या. गडबड करू नका, घाई करू नका, नाहीतर त्याच्यामध्ये काय असतं की एखाद्या वेळेस काहीतरी म्हणजे मायनर त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं, मायनर जे आपल्याला कळत नाही, आपण पटकन आन्सर देतो आणि आपल्याला आन्सर माहित असताना सुद्धा आपला आन्सर चुकतोय. ओके, सो गडबड करू नका. सो तर आपण हा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय द रॉंग ऑप्शन. सो फार्माकोडायनॅमिक्स इज द स्टडी ऑफ ऑप्शन ए इफेक्ट्स ऑफ ड्रग्स, ऑप्शन बी मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन, ऑप्शन सी ड्रग ड्रग इंटरॅक्शन, ऑप्शन डी सेफ्टी ऑफ ड्रग. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? Option C, रीना डी, drug रीना drug डी, interaction. आदित्य डी, उमामा डी. ड्रग ड्रग इंटरॅक्शन, उमामा. Yes, ओके, sir. बोल डिस्कस करूया आपण. ओके, जस्ट मॅडम. ओके, हा बोला. Safety of drug. सेफ्टी ऑफ ड्रग, करेक्ट. हे बघा उमामा, आपण जेव्हा डेफिनेशन बघितली ओके फार्माकोडायनॅमिक्सची, तर या डेफिनेशन मध्ये इथे मी ड्रग ड्रग इंटरॅक्शन सांगितलेलं आहे. फार्माकोडायनॅमिक्स मध्ये स्टडी ऑफ इफेक्ट्स ऑफ ड्रग, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग्स आणि ड्रग ड्रग इंटरॅक्शन पण कव्हर होतं. हे आपण इथे डिस्कस केलेलं आहे. सो उमामा, रिमेंबर दिस पॉइंट. ओके, आता मला एक सांगा की इथे आपला जो ऑप्शन आहे सेफ्टी ऑफ ड्रग, तर सेफ्टी ऑफ ड्रग हा ऑप्शन म्हणजे हा काय स्टडी आहे? सेफ्टी ऑफ ड्रग कोणत्या सब्जेक्टमध्ये, कोणत्या सब्जेक्टमध्ये? हे बघा उमामा किंवा ऑल ऑफ यू लिसन केअरफुली, माझं एक ऐकून घ्या. जरी तुमचं उत्तर चुकत असेल तरी सॉरीची गरज नाहीये. प्रयत्न करणं महत्वाचं आहे, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. डोंट फील सॉरी. असू द्या, मिस्टेक होईल, एकदा होईल, पुन्हा तर होणार नाही ना. एकदा तुम्ही मिस्टेक कराल. एक्झामला जाण्याच्या आधी, पेपरला जाण्याच्या आधी जेवढ्या काही मिस्टेक करता येतील, किती सिली मिस्टेक करा, कितीही सिली मिस्टेक करा, नो प्रॉब्लेम. पण पेपरमध्ये मिस्टेक करू नका. जेव्हा तुम्ही पेपरला जाल, पेपर तुमच्या समोर असेल, एक्झाम मध्ये तुम्ही असाल, तर तिथे एकही मिस्टेक अलाउड नाहीये. त्याचा आधी तुम्ही किती सिली मिस्टेक्स करा, नो प्रॉब्लेम. सॉरी फील करण्याची काहीच गरज नाहीये, वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला प्राऊड फील व्हायला पाहिजे की आज मी क्लासमध्ये एवढे प्रश्न विचारलेत, सरांना आज मी एवढं डिस्टर्ब केलं. करा मला तुम्ही डिस्टर्ब, जेवढा मला डिस्टर्ब करू शकतात, पण अननेसेसरी नाही. मागे आपल्याला एक एक्सपिरियन्स आलेला होता, मागे आपल्याला एक एक्सपिरियन्स आलेला आहे की प्रश्न विचारायचे म्हणजे काही पण विचारायचं असं नाही. टॉपिक रिलेटेड काही पण प्रश्न विचारा तुम्ही, नो प्रॉब्लेम. जास्तीत जास्त प्रश्न विचारा, नो प्रॉब्लेम. ग्रुपमध्ये प्रश्न लावा, 100, 200, 500 जेवढे प्रश्न असतील ग्रुपमध्ये विचारा, नो प्रॉब्लेम. आय एम रेडी टू आन्सर. आणि जर मला आन्सर माहित नसेल तर मी शोधून आणेन, आणि शोधूनही मिळाला नाही तर मी म्हणेल सॉरी आय डोंट नो. ठीक आहे, पण तुमच्याकडून प्रश्न यायला पाहिजेत. इट इज इम्पॉर्टंट. सो डोंट फील सॉरी. ओके, फील प्राऊड की मी आज आन्सर दिलेला आहे, मी आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी ओपन होण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर चला आता हा जो ऑप्शन आहे, ऑप्शन डी सेफ्टी ऑफ ड्रग,
का सेफ्टी ऑफ ड्रग कोणत्या सब्जेक्टमध्ये स्टडी केला जातो? कोणता सब्जेक्ट आहे हा? व्हॉट इज दिस सब्जेक्ट? Pharmacovigilance. No, not clinical. It is pharmacovigilance. It is the pharmacovigilance. So हे काय आहे? सेफ्टी ऑफ ड्रगचा स्टडी ऑफ सेफ्टी ऑफ ड्रग इज फार्मॅकोव्हिजिलन्स. हा फार्मॅकोव्हिजिलन्स आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. The study of the relationship between drug concentration and its effect is option A pharmacokinetics, option B pharmacodynamics, option C pharmacotherapeutics, option D pharmacovigilance. Answer there. Pharmacodynamic. Yes, between drug concentration and effects of drug. Effects of drug आला कि pharmacodynamics आला. Okay, effects of drug, that is pharmacodynamics. Correct. Okay. आता effect of drug is pharmacodynamic, pharmacokinetic ADME, pharmacovigilance, safety of drug. What is pharmacotherapeutics? काय आहे pharmacotherapeutics? डिप्लोमाचे स्टुडंट ज्यांनी डिप्लोमा आता केलेला असेल बोला. Adverse effect of drug. Adverse effects of drug. Sorry. No. ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑफ ड्रगचा स्टडी फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये केला जातो किंवा टॉक्सिकोलॉजी मध्ये केला जातो. टॉक्सिकोलॉजी किंवा फार्मॅकोव्हिजिलन्स ऍडव्हर्स इफेक्ट्स. ठीक आहे. फार्मॅको थेराप्युटिक. आता इथे मला थेराप्युटिक शब्दाचा अर्थ सांगा. थेराप्युटिक हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो? ट्रीटमेंट. यस, ट्रीटमेंट. करेक्ट. थेराप्युटिक म्हणजे ट्रीटमेंट. तर इथे आपण असं म्हणू शकतो यूज टू ट्रीट a disease or disorder. Disease or disorder. Okay, disorder. म्हणजे जेव्हा थेराप्युटिक शब्द काय आहे तर टू ट्रीट अ डिसीज ऑर डिसऑर्डर. फार्मॅकोथेराप्युटिक. फार्मॅको म्हणजे फार्मॅकॉन. फार्मॅकॉन म्हणजे ड्रग. सो यूज ऑफ अ ड्रग टू ट्रीट अ डिसीज ऑर डिसऑर्डर. यूज ऑफ अ ड्रग टू ट्रीट अ डिसीज ऑर डिसऑर्डर. पण फक्त यूज म्हणून चालायचं नाही तर इफेक्टिव्ह यूज. ठीक आहे. इफेक्टिव्ह यूज ऑफ ड्रग टू ट्रीट अ डिसीज ऑर डिसऑर्डर. इफेक्टिव्ह यूज ऑफ ड्रग. ठीक आहे. इफेक्टिव्ह यूज ऑफ ड्रग टू ट्रीट अ डिसीज ऑर डिसऑर्डर. यूज ऑफ ड्रग. ओके. इफेक्टिव्ह यूज ऑफ ड्रग टू ट्रीट अ डिसीज ऑर डिसऑर्डर इज फार्मॅकोथेराप्युटिक्स. यालाच आपण दुसऱ्या प्रकारे म्हणू शकतो. दुसऱ्या प्रकारे म्हणजे काय तर अप्लिकेशन. बघा मी इथे टाईप करतोय. लक्ष द्या. प्रत्येक वर्डवरती लक्ष द्या. application of the knowledge of pharmacology. Application of the knowledge of pharmacology to treat a disease or disorder. To treat a disease or disorder is pharmacotherapeutics. Okay. Application of the knowledge of pharmacology to treat a disease or disorder. Okay, is pharmacotherapeutics. म्हणजे फार्मॅकोलॉजी मध्ये आपण जे काही शिकतो, जे काही नॉलेज आपण गेन करतो, जे काही ड्रग रिलेटेड प्रिन्सिपल्स आपण स्टडी करतो त्याचा उपयोग डिसीज किंवा डिसऑर्डरला ट्रीट करण्यासाठी करावा. दॅट इज द फार्मॅकोथेराप्युटिक्स. ओके. तर आता जर आपल्याला सिलेबसमध्ये जनरल फार्मॅकोलॉजी असा दिलेला आहे. सिलेबसमध्ये आपल्याला फार्मॅकोथेराप्युटिक्स हा सब्जेक्ट दिलेला नाहीये. सिलेबसमध्ये फार्मॅकोथेराप्युटिक्स हे नाव आलेलं नाहीये. पण सिलेबसमध्ये फक्त जनरल फार्मॅकोलॉजी असं आलेलं आहे. तर याचा अर्थ असा होईल का की फार्मॅकोथेराप्युटिक्स वरती प्रश्न येणारच नाही? असं आहे का? नाही, असं होणार नाही. फार्मॅकोथेराप्युटिक्स वर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. ओके. सो तुम्हाला फक्त फार्मॅकोलॉजीचा अभ्यास नाही करायचा आहे तर तुम्हाला फार्मॅकोथेराप्युटिक्सचा पण अभ्यास करायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला पॅथोफिजिओलॉजीचा पण अभ्यास करायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला HAPचा पण अभ्यास करायचा आहे. HAP. काल मी जी टेस्ट अपलोड केली तर त्या टेस्टमध्ये 2023 मध्ये जे DMR ची एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये जे 40 क्वेश्चन्स आले होते त्या 40 पैकी 20 क्वेश्चन्स मी काल टेस्टमध्ये दिलेले आहेत. कालच्या टेस्टमध्ये. आणि जर तुम्ही ते क्वेश्चन्स बघितलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एक क्वेश्चन HAP वरती आहे. द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन द युनिव्हर्स इज. हा प्रश्न आलेला आहे. द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन द युनिव्हर्स इज. तर त्याचा आन्सर ब्रेन आहे. तसंच तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं क्वेश्चन मध्ये
तर 2 क्वेश्चन्स हे FSSAI वरती आहे, FSSAI. आणि आपल्या सिलेबसमध्ये जो सिलेबस आहे किंवा 2023चा पण जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये FSSAI ऍक्ट बद्दल कुठेच काही म्हटलेलं नाहीये. म्हटलेलं आहे का? नाही. कोणत्या ऍक्ट बद्दल म्हटलेलं आहे? तर फार्मसी ऍक्ट 1948 आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 हे दोनच ऍक्ट आपल्या सिलेबसमध्ये आहेत. मग या फार्मसी ऍक्ट जो FSSAI ऍक्ट 2006 आहे, या ऍक्ट वरती प्रश्न का आलेत सांगू शकाल का मला? हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे का? माझा प्रश्न आहे का? मी पुन्हा रिपीट करतो. 2023 मध्ये फार्मसी पोर्शन, टेक्निकल पोर्शन मध्ये जे 40 क्वेश्चन्स आहेत, त्या 40 क्वेश्चन्स मध्ये 2 क्वेश्चन्स, एक नाही 2 क्वेश्चन्स, ठीक आहे, 2 क्वेश्चन्स FSSAI ऍक्ट 2006 वरती आलेले आहेत. आणि जर तुम्ही सिलेबस बघितलात तर सिलेबस मध्ये कुठेही तुम्हाला FSSAI ऍक्ट 2006 कुठेच दिसणार नाही. मग हा जो क्वेश्चन आलेला आहे FSSAI ऍक्ट 2006 वरती, हा आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन आहे का? मला सांगा, यस ऑर नो? नाही सर, नाही. आउट ऑफ सिलेबस. ओके, सौरभचं म्हणणं आहे आउट ऑफ सिलेबस नाहीये. अजून कुणाला काही म्हणायचं आहे का? काय अपोजिट आन्सर? आकांक्षाचं म्हणणं आहे की यस आय थिंक, म्हणजे आकांक्षाला वाटतं की आउट ऑफ सिलेबस आहे. यस प्रज्वल, तुम्हाला काय? सर FSSAI आहे ना हे सर, FDA से रिलेटेड क्वेश्चन. एक्झॅक्टली, बिलकुल परफेक्ट प्रज्वल, एक्झॅक्टली. आय एम व्हेरी हॅपी प्रज्वल, तुम्ही एकदम परफेक्टली आन्सर दिलेला आहे. रेग्युलेटरी बॉडीज आहे सर ती एक FDAच्या मध्ये, जे आपण एक जे प्युअर जे व्हेज वगैरे चार राहता म्हणजे एकदम त्याची एक बॉडी सर ती FSSAI. सर FSSAI ती फूड ड्रग सर लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे. FSSAI ऑल ओव्हर इंडिया लायसन्स इश्यू करते फूड प्रोडक्ट साठी. यस, फूड प्रोडक्ट साठी FSSAI लायसन्स इश्यू करते. पण आपल्याला सिलेबस मध्ये FDA आहे ना? यस, FDA सिलेबस मध्ये फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. फक्त ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे का? ते नाही, फूड पण आलं ना त्याच्यामध्ये. मग फूडला कोण कंट्रोल करणार? तर फूडला FSSAI ऍक्ट कंट्रोल करणार. आणि ड्रगला कोण कंट्रोल करणार? तर ड्रगला ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट कंट्रोल करणार. म्हणजे जर आपल्याला FDA समजून घ्यायचं असेल तर FDA साठी आपल्याला FSSAI ऍक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट दोन्ही समजून घ्यावे लागतील. म्हणजे तुम्ही जर सिलेबसला सोपं समजत असाल की एवढं सिलेबस आहे, तसं नाहीये. तुम्हाला इन डेप्थ नॉलेज असायला पाहिजे त्या सिलेबसचं, की त्या सिलेबसमध्ये अजून काय काय कव्हर होतं. असे काही पॉईंट, हिडन पॉईंट जे की सिलेबसमध्ये बरोबर दिसणार नाही तुम्हाला, ते आतमध्ये लपलेले आहेत. जसं की फार्मेकोथेरपेटिक्स मी तुम्हाला म्हटलं, HAP तुम्हाला सांगितलं, पॅथोफिजिओलॉजी सांगितलं, हा FSSAI ऍक्ट मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे. आता आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक लिहिताना मी सगळे डेटा सगळे जमा केलेले आहे. नॉट ओनली DMARचा, ऑल ओव्हर इंडिया जे काही रिक्रुटमेंट एक्झाम्स होतात, जे काही ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम्स होतात, त्या सगळ्या ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचे डेटा मी कलेक्ट केलेला आहे. सगळ्या रिक्रुटमेंट एक्झामचा डेटा मी कलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यावरून ते पुस्तक मी केलेलं आहे. आणि म्हणून आय कॅन टेल यू, मी तुम्हाला सांगू शकतो की काय कशाशी कुठे रिलेटेड आहे, कोण कुठे कसं रिलेटेड आहे, हे मी तुम्हाला इथे सांगू शकतो. ओके. आता आपण पुढे जाऊया आणि नेक्स्ट आपण बघूया जनरल मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ऍक्शन. आता इथे आपण एक खूपच महत्वाचा पार्ट आपण इथे कव्हर करतोय. ठीक आहे. आणि तो पार्ट काय? तर जनरल मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ऍक्शन. आता तुम्ही फार्मेकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे. फार्मेकोलॉजीमध्ये जे डिग्रीचे स्टुडंट्स आहेत